छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक. कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापूरच्या दिशेने रवाना. उद्या कोर्टात हजर करणार. तांत्रिक पुरावे जमा करून प्रशांत कोरटकरला अटक. कोणत्याही परिस्थितीत शिवरायांचा अवमान खपवून घेणार नाही हे कोल्हापूर पोलिसांनी दाखवून दिलं. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री विरोध शिंदेंविरोधात विडंबन करणाऱ्या कुणाल कामराविरोधात सत्ताधारी आक्रमक. स्टँडअप कॉमेडी शोचं शूटिंग झालेल्या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मंजूर. मुख्यमंत्र्यांकडून कुणाल कामराची अर्बन नक्षलींची तुलना. सुपारी घेऊन विडंबन करणाऱ्यांना सोडणार नाही फडणवीसांचा इशारा. कामराज शिंदेंवरचं विडंबन म्हणजे सत्यात्मक गाणं. उद्धव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया. जे चोरी करतात ते गद्दारच. ठाकरेंचा घणाघात. कुणाल कामराचे इंडिया आघाडीशी संबंध असल्याचा महायुतीचा आरोप. संजय निरुपमांनी दाखवले राऊतांसोबतचे फोटो. तर उदय सामंतांकडून भारत जोडो यात्रेवर बोट. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा सीडीआर तपासणार. बँक खातं तपासून कुणी पैसे दिले याचाही शोध घेणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत घोषणा. मुंबईतील रस्त्यांसंदर्भातील बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने. दोघांची सूचक देहबोली कॅमेऱ्यात कैद. नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानच्या घरावरील कारवाईला कोर्टाची स्थगिती. सुप्रीम कोर्टाच्या नव्या गाईडलाईनचं उल्लंघन केल्याची फहीम खानच्या आईची याचिका. तर जामिनासाठी फहीम खानचा कोर्टात अर्ज. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. संभाजीराजेंच्या पत्राला सर्वपक्षीय आमदारांचा पाठिंबा. कपोल कल्पित कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी. सीबीएसई पॅटर्न संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसेंचं सभागृहात निवेदन. 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी राबवणार सीबीएसई पॅटर्न. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या भारतरत्नसाठी विधानसभेत एकमतानं ठराव मंजूर. महात्मा ही पदवीच भारतरत्नापेक्षा मोठी. भुजबळांची प्रतिक्रिया. मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर काळ्या जादूचे प्रकार करण्याचा प्रयत्न. हायकोर्ट इमारतीच्या चारी बाजूनं करणी केल्याचे प्रयत्न केल्याचे उघड. मालवणच्या बुलडोझर पीडित भंगारवाल्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्र सरकारला अवमानना नोटीस. सुप्रीम कोर्टाचे प्रतिबंधात्मक आदेश असतानाही पाडकाम केल्याची याचिका. मुलीकडून सावत्र वडिलांवर चाकू हल्ला. वडिलांनी अतिप्रसंग केल्याचा मुलीचा आरोप. वडिलांवर हल्ला करणारी मुलगी पोलिसांच्या ताब्यात. बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका. तमीमवर करावी लागली तातडीने अँजिओप्लास्टी. तमीमची प्रकृती आता स्थिर. तमीम खेळला 70 कसोटी आणि 243 वन डे सामने. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.